आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्पेशली मला तुम्हाला काहीतरी शेअर करायचं, स्पेशली आपले लेखक वपू काळे. ओके, हे वपू काळे जे लेखक आहेत यांचं मी एक पुस्तक वाचतोय. ते पुस्तकाचं नाव आहे वपुर्झा. ओके, तर वपुर्झा वाचत असताना त्यांचं थोडस त्यांचं इंट्रोडक्शन असतं, ते वाचलं गेलं मी. आणि हे मी पहिल्यांदाच पुस्तक वाचतोय. मला पुस्तकाची बिलकुल आवड नाहीये, पण म्हटलं ठीक आहे वपुर्झा, मी असं युट्यूबवरच सर्च करताना पाहिलं, त्यांच्याबद्दल थोडस वाचन केलं की चांगलं आहे, कुठलंही पान वाचा तुम्ही, असं थोडस त्याची माहिती मी ऐकली शॉर्ट मध्ये. मग म्हटलं चला ठीक आहे यार, काय करायचं, बोर होतो, घरी बसलेलो होतो, तर असं मी एक वपुर्झा म्हणून असं पुस्तक घेऊन आलो. ओके, तर पुस्तक वाचताना मी युट्यूब मध्ये शॉर्ट व्हिडिओ मध्ये जे ऐकलं होतं की आपण कुठलंही पान वाचू. ओके, तर एखादं पान घेतलं मी वाचायला, आतमधलं एखादं कुठलं पण असं सहज पुस्तक उघडलं आणि डायरेक्ट वाचलं. तर वाचल्यानंतर अशी गोष्ट लक्षात आली माझी की असं कसं असू शकतं, एखादं कुठलाही पान तुम्ही उघडणार आणि ते वाचणार आणि ते वाचल्यानंतर की त्याची प्रत्येक वेळ इतकी इंटरेस्टिंग कशी काय. म्हणजे हे मला माझ्यासाठी खूपच म्हणजे मनामध्ये विचारामध्ये म्हणजे असं एकदम एक्साइटमेंट वाढली की अरे हे खरंच आहे, अरे हे वाचण्यामध्ये काय आहे म्हणजे नक्की. तर मी काय केलं, डायरेक्ट फ्रंट पेजवर आलो आणि फ्रंट पेजवरती पाहताना माझा म्हणजे दिवशी झाला आणि त्या म्हणजे त्यांची जयंती आणि त्यांचा स्मृती दिन. ओके, असं त्यांची सुरुवात आहे. त्या पुस्तक जसं उघडलं तर पहिल्याच पेजवरती आहे, त्यांची पूर्ण इन्फॉर्मेशन आहे. तेव्हा लक्षात येतं की ते एक सुंदर असे लेखकच नाही, सुंदर मनाचे सर्व गोष्टी ते अतिशय सुंदर प्रकारे ते प्रस्तावित करायचे. आणि स्पेशली म्हणजे श्रोत्यांसाठी, शब्द बोलता येत नाही, माफ करा, पण त्यांच्यासाठी ते एक पार्टनर आहे, त्यांच्या जीवनामध्ये एक पार्टनर आहे. अर्थात काय की मित्रांनो, कसं आहे की असे काही लेखक बनतात. आता त्यांचा जेव्हा मी जयंती म्हणजे त्यांचा जो जन्मदिवस आहे तो 25 मार्च 1932. ओके, आणि स्मृती दिन आहे तो 26 जून 2001. ओके, तर त्यांचे ठीक आहे, हे सगळं वाचल्यानंतर मी त्यांचं पुस्तक वाचायला घेतलं आणि पुस्तक वाचल्यानंतर मला आणखी म्हणजे त्यांचे विचार हे नक्की कशा प्रकारे ते हे सगळं काय मांडणी आहे त्यांची, प्रत्येक जसं जसं वाचतोय तसं इंटरेस्ट वाढतोय. आणि त्यांनी म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही माझं पुस्तक जेव्हा वाचाल की असं नाही की हे वाचलंच पाहिजे आणि खूप स्ट्रिक्ट आहे, हे वाचलंच पाहिजे, असे कुठलेच त्याच्यात विचार नाही. म्हणजे हे पूर्णपणे तुमच्या विचारांवर, मनांवर पूर्णपणे कुठल्याही प्रकारचा विचार लादले गेलेले नाही. तुम्ही स्वतंत्रपणाने तुम्ही वाचू शकता, कधीही वाचू शकता. असं नाही की हे आताच वाचलं पाहिजे, तसंच वाचलं पाहिजे. तुम्ही कितीही बिझी असाल तर हे पुस्तक तुम्ही नक्की वाचा आणि वाचत असं काही नाहीये. तुमच्या मनामध्ये जेव्हा एखादी भावना निर्माण होते, एखादे विचार निर्माण होतात आणि असं वाटतं ना की नाही यार आता आपण फ्री येतो, हे पुस्तक वाचलं पाहिजे, असं काही नाही करता. तुम्ही हे पुस्तक आहे ना वाचा. तरी त्यांचे विचार असे आहेत ना की एखाद्या व्यक्तीचे विचार, आचार हे कसे मांडायचे, त्याच्यामध्ये कशी गंमत आहे, हे सर्व काही गोष्टी या पुस्तकामध्ये दिलेल्या आहे. आता आपण साधारण मित्र भेटतो, खूप वर्षानंतर भेटतो, आपण साधारण काय बोलतो की त्याच्या भूतकाळामधल्या ज्या काही गोष्टी आहेत तो एकदम आनंदाने, एकदम एक्साइटमेंट होऊन तुम्हाला तो सांगतो, अरे आपण असं केलं, तसं केलं, हे केलं, ते ठीक आहे, सर्वजण हेच बोलतात, त्यापैकी नवीन नवीन कोणी काही बोलत नाही. पण ह्या पुस्तकामध्ये तसं काही नाहीये. हे पुस्तक वाचत असताना एक किती ग्रेट असतील, हे कुठल्या सालापर्यंत असेल की जेणेकरून म्हणजे कसं आहे, थोडक्यात म्हणायचं की हे एवढे जुने वाचक आहेत, त्यांनी ह्या पुस्तकातून किती गोष्टी शिकल्या असतील आणि स्वतःला घडवलं असेल, स्वतःच्या विचारांमध्ये त्यांनी जी प्रगती केली असेल, ते जरा थोडस मला विचार करावाच लागला. आणि त्याच्यामध्ये जरा थोडंसं असं वाटलं की नाही अरे हे पुस्तक खरंच ग्रेट आहे, आपण वाचलंच पाहिजे. तर माझा हा असा अनुभव आहे. मी अजून काय पुस्तक पूर्ण वाचलं नाही आणि मी ते पूर्ण वाचणार आहे, आता थोडंच राहिले, ते संपायला आलेलं आहे, पण मी हे पुस्तक नक्की वाचल. आणि मी एवढं सांगू इच्छितो
की ज्या ज्या लोकांना पुस्तक वाचायचं वेग नाहीये, पण हे पुस्तक तुम्ही वाचाल तर खरंच तुम्हाला तुमच्यामध्ये ना पुस्तक वाचण्याची जी खरी आवड आहे ना, तुमची नक्की सुरुवात होईल. नक्की तुम्ही हे पुस्तक घ्या, नक्की वाचा. आणि तुमचं जवळजवळ जीवन जगण्यासाठी, आपण साधारण सर्व लोक जीवन जगतातच, पण त्याच्यामध्ये यांचं पुस्तक वाचल्यानंतर तुमच्यामध्ये खूप खूप बदल होईल, खूप खूप मानसिकतेचा आणि एखाद्या गोष्टीमध्ये कसा आनंद, म्हणजे दुःखामध्ये असेल तुम्ही, टेन्शन मध्ये असेल, कुठल्याही तुम्ही परिस्थितीत असो, तर हे पुस्तक जेव्हा तुम्ही एकदा तरी वाचलं ना, की तुम्हाला पुढे कसा विचार मांडायचे, त्याच्यामध्ये कसा आनंद घ्यायचा, चांगले सुंदरता त्याच्यामध्ये रेखीवपणा कसा आणायचा, आणखी तुम्ही स्वतःला कसं ग्रोथ करू शकता तुमच्या विचारांमध्ये, आचारांमध्ये, आणि तुम्ही कसं गमतीशीर पण जीवन जगू शकता, या पुस्तकामध्ये सर्व काही डिटेल्स दिलेले आहे. आणि तुम्ही वाचा, नेता मजा घ्या. काही लोकांनी वाचले असेल, पण जे नवीन इच्छुक वाचक असाल तर त्यांना मी आवर्जून सांगेल की हे पुस्तक वाचा तुम्ही. ऍज अ मी फ्रँकली बोलतो, कोणाला माहिती नसेल तर, पण तुम्ही नक्की वाचा. आणि त्यासाठी मी तुम्हाला शुभेच्छा देतो. मी जास्त काही बोलू शकत नाही. पुस्तक वाचल्यावरती तुम्ही तुमच्या विचारा, म्हणजे तुम्हीच विचार करा थोडक्यात की एक्झॅक्टली खरंच हे किती मस्त पुस्तक आहे, वाचा. ओके. आणि म्हटलंच आहे की वाचाल तर वाचाल. ओके ओके, बाय, ऑल द बेस्ट. मी जास्त वेळ घेत नाहीये, पुस्तकाबद्दल मलाही वाचन करायचंय पुढे, बघू. ओके, एवढंच बोलेल मी, माझे 2 शब्द संपवतो. जय महाराष्ट्र, जय हिंद, जय भारत. आणि हा मित्रांनो, मला हे पुस्तक वाचताना या पुस्तकावरती त्यांचं नाव असं दिलेलं आहे, वपू काळे. आता वपू काळे म्हणून ठीक आहे, पण मला आवड निर्माण झाली की यांचं नाव नक्की काय असेल म्हणून. तर मी पुन्हा सर्च केलं, यांचं नाव मी व्यवस्थित सर्च केल्यानंतर मला त्यांचं नाव म्हणजे सांगायचंय, म्हणजे सर्वांना माहितीच असेल, पण त्यांचं नाव मी स्वतः जाणून घेतलंय म्हणून मला इथे तुमच्याशी शेअर करायची इच्छा निर्माण झाली. त्यांचं पूर्ण नाव आहे वसंत पुरुषोत्तम काळे. ओके, तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि मी माझे पुढचे व्हिडिओ तुम्हाला नक्की शेअर करेन. आणि पुन्हा भेटू. बाय, टेक केअर.